आपलं आयुष्य कितीही धावपळीचं असलं तरी त्यामागे आनंदाचे छोटे क्षण आपणच शोधायचे असतात. घर, मुलं, स्वयंपाक, रोजची कामं हे सगळं करताना आपल्यासाठी जगायला विसरायचं नाही. तर चार लोक काय म्हणतील याचा जर विचार करत बसला तर आहे तिथेच राहाल. तर चार लोकांचा विचार सोडून पुढे जा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज मी करणार होती लिंबांचं लोणचं. यांनी खूप सारे लिंबू आणले होते तर त्याच लिंबांचं लोणचं मला करायचं होतं. पण मी हे पहिल्यांदाच ट्राय करते, मला काही अनुभव नाही याच्यामधला. मी मधुराज रेसिपी यांची रेसिपी बघूनच ट्राय करते हे. तर आय डोंट नो याचा रिझल्ट कसा येईल. लिंबू एकदम स्वच्छ साफ करून घेतले, त्यांच्या बिया पण काढल्या, त्याला मीठ लावून मी 7 दिवस अशीच बरणी ठेवली होती पॅक एकदम. झाकण अजिबात खोललं नव्हतं. 7 दिवसात आपल्या लिंबाच्या खापा एकदम छान अशा मुरलेल्या आहेत. तर मग आता कढई घेतली आहे, त्यामध्ये गूळ ॲड केला आहे आणि जे आपल्या खापांचं जे पाणी होतं बरणीमध्ये झालेलं, तर ते ह्या गुळाच्या पाकामध्ये थोडं ॲड केलं आहे. याने पण टेस्ट खूप छान येते. रेडीमेडच मसाला आणला होता आणि रेडीमेड मसाला हे गुळाचा पाक तयार झाल्याच्या नंतर त्यामध्येच ॲड केला आणि गुळाचा पाक तयार झाल्यावर आपल्याला गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे. तर हे लक्षात ठेवा, गुळाचा पाक तयार झाल्यावरती आपल्याला गॅस पूर्णपणे बंद करायचे. त्यानंतर मी मसाले टाकले आणि नंतर मिक्स केलं आणि आपल्या खापा पण खूप छान प्रकारे अशा झाल्या होत्या, मस्त अशा मुरलेल्या होत्या. आणि आता हे सगळं मिश्रण थंड झाल्याच्या नंतर त्यामध्ये या खापा ॲड करणार आहेत. मिश्रण जरी थोडंसं घट्ट वाटत असेल पण खापा टाकल्यानंतर ते मस्तपैकी असं त्याला थोडं पाणी सुटतं आणि चांगलं झालं मला तरी वाटतंय असं. पण बघूया आता काय रिझल्ट आहे त्याचा. तर मी मस्तपैकी मिक्स केलं. ते काही चमच्याने होत नव्हतं, त्यामुळे आपले हात भारी मिक्स करून घेतलं मस्तपैकी आणि बरणीत भरून ठेवलं. आता पॅक बरणी मला परत 6-7 दिवस ठेवायचे आहे आणि त्यानंतर मी ट्राय करणार आहे की कसं लागतंय ते, आणि ते तुम्हाला पण कळवेल मी कसं लागतंय ते. तर मी हे सगळं लोणचं काचेच्या बरणीत भरून ठेवलं आणि तुम्ही पहिले बघितलं होतं की आपला मसाला किती घट्ट होता आणि आता बघा तुम्ही थोडंसं पाणी सुटलेलं आहे. दिसतंय तर चांगलं टेम्पटिंग दिसतंय. बघूया आता याचा रिझल्ट काय येईल ते. तर हे पूर्ण पॅक करून मी अजून 7 दिवस त्याला मुरायला ठेवणार आहे, त्यानंतर ट्राय करणार आहे. तर हे सगळं आवरून आम्ही संध्याकाळच्या वेळेस थोडंसं वॉकिंग करतो. थोडंसं बाहेर पडल्यावर थोडं फ्रेश वगैरे वाटतं. आजकाल इथलं वातावरण पण छान आहे, गरमी नाही आणि थंडी पण नाही आणि पाऊस पण नाही, एकदम कूल असं म्हणजे छान वातावरण आहे. मस्त वॉकिंगचं एक राऊंड मारून आलो. तोपर्यंत म्हटलं मुलं काय करतायत बघूया. तर मुलांचं चालू होतं इथं मामाचं पत्र हरवलं असा खेळ. तर हा खेळ बघून मला खरंच खूप आनंद झाला की मुलं, हा खेळ अजून पण जिवंत आहे आणि मुलं अजून पण खेळत आहेत. आणि प्लस अजून दुसरा एक खेळ आहे तो पण मुलं खेळत होते. खूपच छान वाटलं त्यांना बघून. आपल्या बालपणीची आठवण आली. आपण शाळेत कसं खेळायचो तसंच हे मुलं पण खेळतात आणि मस्त मिळून मिसळून राहतात. आर्मी क्वार्टरमधली हीच एक खासियत आहे, मुलं खूप छान प्रकारे खेळतात. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.